को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. जून महिना अर्धा उलटला आहे, मात्र अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या अनेक पेरण्या रखडल्या आहेत. आपण बघू शकतो की शेतकरी आता कामाला लागले आहेत. शेतामध्ये पेरणी केली जात असून आता कोळपणी देखील केली जात आहे. यावेळी पाऊस वेळेवर पडेल असे हवामान खात्याने सांगितले होते, मात्र अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी अवघ्या फक्त धुळे जिल्ह्यात 12% पेरण्या झालेल्या आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा जवळपास 3,79,629 हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, मात्र अद्यापर्यंत फक्त 47,552 हेक्टरवर या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस असेल, मका असेल, तूर असेल किंवा मूग असेल याची पेरणी केली जात असते. सर्वाधिक जे पेरणी आहे ही या धुळे जिल्ह्यामध्ये कपाशीची केली जाते. ती जवळपास सुमारे 2 लाखाच्या पुढे हेक्टरवर या ठिकाणी पेरणी केली जाते. मात्र यंदा अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. त्या फक्त 12% झाले आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आहे. जास्तीत जास्त मोठा पाऊस जर झाला तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे पेरण्या करण्यात येतील आणि त्यानंतर शेतकरी खऱ्या अर्थाने आनंदित होईल. त्यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा धुळ्यातील शेतकरी हे व्यक्त करीत आहेत. मनीष वासुळे, TV9 मराठी, धुळे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.